दशांश अपूर्णांक. अपूर्णांकाचा छेद जेव्हा 10, 100, 1000 असा 10च्या पटीत असेल तेव्हा तो विशिष्ट पद्धतीने लिहितात. उदाहरणार्थ 3.5 किंवा 15.05. यामध्ये हे जे चिन्ह लिहिलेलं आहे त्याला दशांश चिन्ह असे म्हणतात. म्हणून या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक असे म्हणतात. आता लक्षात ठेवा 18.925 गुणिले 100. आता ही संख्या आपण इथे मांडून घ्या, गुणाकार करूया. 18.925 गुणिले 100. आता या ठिकाणी गुणाकार करूया. संख्येच्या शेवटी जर 00 असले तर ते उत्तरामध्ये आधी मांडून घ्यायचे, नंतर संख्येने संख्येला गुणायचं. 1 5ला गुणला 1 5 5, 1 2 2, 1 9 9, 1 8 8 आणि 1 1 1. आता दशांश चिन्ह द्यायचं आहे. मग गुणांकातील दशांश स्थान मोजूया. 1 2 3. उजवीकडून डावीकडे 3 स्थान यायचं आणि दशांश चिन्ह द्यायचं. 1 2 3 म्हणजे दशांश चिन्ह येणार इथे. म्हणजे 1892 दशांश चिन्ह 5 हे त्याचं उत्तर. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. 3.105 गुणिले 1000 बरोबर किती? आता या ठिकाणी गुणाकार करायचा आहे आपण उभ्या मांडणीने ही संख्येला. 3.105 गुणिले 1000. आता या ठिकाणी गुणाकार करूया. 1 2 3 शून्य आहेत, मग ते उत्तरामध्ये आधी मांडून घेऊया. आता संख्येने संख्येला गुणा. 1 5 5, 1 शुकी 0, 1 1 1, 1 1 3. उत्तर आलं. त्यात उत्तरामध्ये आता दशांश चिन्ह बघा. वरती गुणांकामध्ये दशांश चिन्ह किती आहेत? 1 2 3. मग 3 संख्या सोडून दशांश चिन्ह लिहायचं आहे उजवीकडून डावीकडे. मग 1 2 3 म्हणजे दशांश चिन्ह इथे येणार. म्हणजे उत्तर येणार 3105 दशांश चिन्ह 0 0 0. मग ह्याचा काही उपयोग नाही म्हणून 3105 हे त्याचं उत्तर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर. 5.005 गुणिले 11 बरोबर किती? आता हेच उदाहरण मी इथे मांडलेलं आहे उभ्या मांडणीने. आता आपण गुणाकार करूया. 1 5ला गुणाला 1 5 5, 1 0ला गुणाला 1 0 0, 1 पुन्हा 5ला गुणाला 1 5 5. आता दशकाचा गुणाकार करायचा आहे खालच्या. मग दशकाचं उत्तर दशकामध्ये येणार, एककामध्ये 0. मग 1 5 5, 1 शुकी 0 आणि 1 5 5. आता याची बेरीज करूया. 0 अधिक 5 5 अधिक 0 बरोबर 5, 0 अधिक 5 बरोबर 5, 5 अधिक 0 बरोबर 5 आणि 5 असे 5. उत्तर आलं 55. आता दशांश चिन्ह सरकवायचं आहे उजवीकडून डावीकडे. किती स्थळ सरकवणार? गुणांकातील 1 आणि 2. मग उजवीकडून डावीकडे 1 आणि 2 या ठिकाणी दशांश चिन्ह येणार. 55 दशांश चिन्ह 5 5. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 3.03 गुणिले 3.3. आता उभे मांडणी या ठिकाणी केलेली. आपण गुणाकार करूया. आता खालच्या संख्येने वरच्या संख्येला गुणूया. 3चा परा 3 3 त्रिका 9. नंतर 3 आणि 0ला गुणूया. 3 0 0. पुन्हा 3 आणि 3ला गुणूया. 3 त्रिका 9. आता दशकाने गुणायचं आहे. दशकाखाली उत्तर, एकाखाली 0. ह्या 3 आणि ह्या 3ला गुणूया. 3 त्रिका 9, 3 0 0, 3 त्रिका 9. आता ह्या त्यांची बेरीज करूया. 9 अधिक 0 बरोबर 9, 0 अधिक 9 बरोबर 9, 0 अधिक 9 बरोबर 9, 9 9. आता उत्तर आलं 9 9 9 9. आता आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. गुणांकातील दशांश स्थळ बघूया. 1 2 3, 1 2 3 दशांश चिन्ह द्यायचं आहे उजवीकडून डावीकडे. 1 2 3 दशांश चिन्ह इथे ना. 9 दशांश चिन्ह 9 9 9. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. 19.5 गुणिले 100. आता ह्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. उभ्या मांडणीने आपण गुणाकार करूया. 19.5 गुणिले 100. 100ने गुणायचं आहे. संख्येच्या शेवटी जर 0 0 असले तर ती उत्तरामध्ये आधी मांडून घ्यायची, नंतर संख्येने संख्येला गुणायचं आहे. 1 आणि 5ला गुणा. 1 5 5, 1 9 1 1 1. आता ह्या ठिकाणी दशांश चिन्ह सरकवायचं आहे उजवीकडून डावीकडे. मग आता वरती 5च्या पुढे दशांश चिन्ह म्हणजे एक संख्या सोडून दशांश चिन्ह दिलेलं आहे. मग या ठिकाणी एक संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे दशांश चिन्ह इथे येणार. म्हणजे वाचन कसं? 1950 हे त्याचं उत्तर. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर.